माननीय माजी आमदार प्रदीप नाईक यांना अखेरचा निरोप देण्यात आला। यावेळी यांचा शासकीय इतमामात अंत्यविधी सोहळा सर्व मान्यवर मंडळी व नाईकांवर प्रेम करणाऱ्या जनसमुदायांच्या उपस्थित पार पडला। यावेळी त्यांचे निकटवर्ती आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा राजकीय वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। यावेळी त्यांनी श्रद्धांजली अर्पण करावी लागेल असं माझ्या आयुष्यात गेली 25 वर्ष माझा राजकीय वारस म्हणून काम करणारा मुलगी, त्याला जन्म जरी दिला नसला मातृवत माझ्यावर प्रेम करत होता। बघता बघता लोकनेता झालेला प्रदीप आज आमच्याकडे गेलेला, त्याच्या आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील। त्याच्या परिवारावर कोसळलेल्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। त्या कोकणाच्या तालुक्यामध्ये आमच्या पूर्वी कधी चेन्नई जाणे होते, आलं तर देवीच्या दर्शनाला यायचं आणि तिथून परत जायचं। गेल्या 25-30 वर्षामध्ये या किनवट माहूर भागामध्ये जणू काही माझं माहेर झालं होतं आणि सगळ्या सुखदुःखामध्ये प्रदीप सामील असायचा। हा माणूस यशाने कधी उन्मादित झाला नाही, अपयशाने कधी खचला नाही। 3 वेळेस आमदार झाला, 3 वेळेस पराभव स्वीकारला। आम्ही दोघांनी मिळून प्रचंड कामं या भागामध्ये केली, पण एवढा निगर्मी माणूस मी माझ्या राजकीय जीवनामध्ये ज्याला 45 वर्षांमध्ये पाहिला। गर्व घमेंड बरा गोरगरिबांचा नेता होता। तर नुकसान कोणाचं झालं असेल तर त्याच्या परिवाराबरोबर या भागातल्या गरीब माणसाचं झालं। श्रीमंताचं काही पुढे चालून जातं, पण ज्याच्या डोळ्याला पाणी मारत कोणी नव्हतं अशा माणसाच्या डोळ्यात पाणी पुसणारा प्रदीप जन्मजात लोक नेता होता। मला जेव्हा याला पहिलं तिकीट दिलं तर लोक म्हणायचे कापसाच्या धंद्यातून काढला आणि आमदारकीला उभा केला, काय वेडी बाई आहे। पण या वेड्या बाईंनी जन्म न दिलेल्या या मुलाला इथपर्यंत सांभाळलं। बरोबर आमचं फार मोठं नुकसान झालेला। राजकारणामध्ये जे राजे एकमेकांच्या हाताला धरून येतात, विजयी झालेल्यालाच कुठं म्हणतात असं नाही। विजय नसताना सुद्धा लोकांसाठी काम करणारा प्रदीप नाईक जरी माझा मानस पुत्र असला, राजकीय वारस असला तरी आज माझ्या परिवाराला खूप मोठा आधार केलेला आहे। मला तेव्हा सुद्धा करावं असं वाटत नव्हतं। आपण सगळे आलात आणि काही बोलल्या नाही असं मला वाटायला नको। लोक भावनेचा आदर म्हणून मी इथे प्रदीपला श्रद्धांजली अर्पण करते। त्याच्या घरामध्ये पसरलेल्या दुःखामध्ये त्याच्या परिवाराच्या पाठीमागे ईश्वराने त्यांना धीर द्यावा, त्यांना साथ द्यावी, ह्या परिसरातल्या गरीब माणसाला सुद्धा साथ द्यावी अशी प्रार्थना करते। ओम शांती।